नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल तौर सायन्स अकॅडमी. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड मॅथ्स ब्रिज कोर्स. लेट्स स्टार्ट. दिवस चौथा, डे 4 मध्ये काय आपल्याला ब्रिज कोर्स साठी शिकण्यासाठी किंवा लर्न करण्यासाठी दिलाय त्याच्यावर थोडीशी आपण चर्चा करूया. सो दिस इज द डे 4. आता डे 4 मध्ये आपल्याला काय शिकायचं? एक रेषीय बिंदू. ओके, एक रेषीय बिंदू आणि नैक रेषीय बिंदू. What is meant by एक रेषीय? So एक रेषीय in the sense collinear. Okay, collinear means एक रेषीय and नैक रेषीय म्हणजे काय? नॉन कोलिनियर. ओके, नॉन कोलिनियर आणि कोलिनियर. आता म्हणजे नेमकं काय असतं तर ते आपल्याला ओळखायचंय. खाली काही महत्वाचे मुद्दे दिले त्याच्यावर आपल्याला कळतंय की इथं त्यांनी सांगितले की 9 बिंदू घेतलेले आहेत. तिथं 9 पॉइंट्स वी हॅव टेकन आणि त्यांनी म्हटलं की कोणत्या दोन बिंदूतून किती रेषा जातात ते आपल्याला सांगायचंय. दोन भिन्न बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असते, हे आपल्याला काढता येते का बघूया. त्यानंतर 9 पैकी 3 किंवा अधिक बिंदूतून एक सरळ रेषा आहे, एका सरळ रेषेवर आहे, ते पण आपण काढून बघूया प्रत्यक्ष. ते तुम्ही ओळखलंच असेल. आता याच्यानंतर प्रत्यक्षात काढून बघूया, मग परत आपण पाठीमागे वाटल्यास या बिंदूंना आपण समजा नाव देईल ए बी सी डी. ओके, पॉईंट 1 2 3 4 5 6 7 8 9. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, फक्त हे पॉईंट जोडायचे. जोडून बघूया. इथे समजा आपण जोडून पाहिलं, ए पासून बी, नंतर सी, नंतर डी. ओके, आपण पॉईंट जोडले. हे सर्व पॉईंट्स एकाच लाईन वरती आले. ओके, सो these all points are on the same line from A to D. मग दोन पेक्षा जास्त पॉइंट, मोर दॅन 2 पॉइंट्स वेन ऑन द सेम लाईन, जेव्हा एकाच रेषेवरती असतात त्यावेळेला आपण त्यांना काय म्हणतो? कोलिनियर पॉइंट. ओके, कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स मध्ये पॉइंट ए बी सी अँड डी. So these are the collinear points. Similarly, when we draw a line from T to C, okay, here we will get 3 points. Okay, so this line will also pass. माझी लाईन थोडीशी चुकली, परत काढूया, काय हरकत नाही. ही जे येत ना बघा, अशी सरळ जर आपण लाईन काढली तर ही लाईन अशी इथपर्यंत जाऊ शकते, है ना. अशी समजा आपण इकडे वाढवली तरी थोडीशी तिरकी होते, त्यामुळे इकडे जाणार नाही, त्यामुळे तिकडे जाणार नाही. सो या लाईन वरती 3 पॉइंट आहे. एकाच लाईन वरती जर 3 पॉइंट असतील, लक्षात, याला आपण नाव नाही दिलं का, पी क्यू आर, इथं एस नाव होतं नाही का, इथं आपण नाव देऊया एस, पी क्यू. ओके, ठीक आहे, हा एक पॉइंट आहे. हे सुद्धा काय झाले? कोलिनियर पॉइंट झाले. मोर दॅन 2 पॉइंट्स इन्क्लुडेड ऑन द सेम लाईन. किंवा दोन पेक्षा अधिक बिंदूमधून जर एखादी लाईन सरळ रेषेमध्ये पास होत असेल तर ते पॉइंट कसे असतात? कोलिनियर असतात. आता इथं त्यांचा जो एक पहिला प्रश्न आहे, तो एक पहिला प्रश्न पण आपण घेऊया इथं, की त्यातील कोणत्याही दोन बिंदूतून किती रेषा जातात. आता कोणत्याही दोन बिंदूतून किती रेषा जातात बघूया आपण. मला इथून रेषा काढायची, समजा चुकला, एक मिनिट, सरळ रेषा काढूया जरा थोडीशी. पॉइंट ए टू पॉइंट पी, एकच रेषा गेली. 2 पॉइंट मधनं फक्त एक आणि एकच रेषा जाते, हे एक लक्षात असू दे तुमच्या. फ्रॉम एनी 2 पॉइंट ओनली वन अँड ओनली वन लाईन कॅन पास. ओके, सिमिलरली पॉइंट पी अँड क्यू. ओके, एक आणि एकच रेषा जाणार. तसंच तुम्ही इथं काढू शकता, ए पासून आर पर्यंत वन अँड ओनली वन लाईन कॅन पास फ्रॉम 2 डिस्टिंक्ट पॉइंट. दोन वेगवेगळ्या भिन्न बिंदूतून फक्त एक आणि एकच रेषा पास होऊ शकते. इथं सुद्धा तुम्ही बघा, लक्षामध्ये. मग पण आपली कोलिनियर आणि नॉन कोलिनियरची बात चाललेली आहे. ओके, आता मला सांगा की लाईन ए पासून डी पर्यंत है ना, ही जी लाईन आपण याच्यामधून पास केलेली आहे, हा जो सेगमेंट तयार झालाय किंवा लाईन आपण अशीच इकडे वाढवत काढलेली आहे, या लाईन वरती हे पॉइंट येऊ शकतात का? पॉइंट पी आणि पॉइंट क्यू नाही येऊ शकत. मग हे सगळ्या या पॉइंटचा जर आपण विचार केला, ए बी सी डी पी आणि क्यू, या सर्व पॉइंटचा विचार केला, दे आर नॉन कोलिनियर.
नॉन कोलिनियर म्हणजे ते नैक रेषीय आहे. कोलिनियर म्हणजे कसे आहे झाले ते? कोलिनियर म्हणजे एक रेषीय, नावातच आहे बघा. एक रेषीय म्हणजे एकाच रेषेवर असलेले. नॉन कोलिनियर म्हणजे नैक रेषीय. नैक रेषीय म्हणजे एकाच रेषेवर नसणारे, म्हणजे दिलेल्या पॉइंटचा समूह, कलेक्शन. आता माझ्याकडे किती पॉइंट दिले, समजा मला हा एक पॉइंट दिलेला आहे है ना, हा एक पॉइंट दिलाय, हा एक पॉइंट दिलाय आणि हा एक पॉइंट दिलाय. हे 3 पॉइंट बद्दल मला बोलायचंय, ए आर बी बद्दल. मग हे 3 कोलिनियर आहेत का नॉन कोलिनियर आहे? एक रेषीय आहेत का नाही रेषीय आहेत? अर्थातच ते तीनही पॉइंट मध्ये जर आपण रेषा काढण्याचा प्रयत्न केला तर त्या तिघांमधनं एक रेषा जाणं शक्य नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्यांना नैक रेषीय असंच म्हणावं लागणार आहे. ओके. परंतु आपण या पॉइंटचा जर विचार केला, टी एस सी, ओके, सो दीज पॉइंट्स आर ऑन द सेम लाईन, एकाच रेषेवरती आहे किंवा 3 पॉइंट मधनं एकच रेषा जाते, ती सरळ जाते. त्याच्यामुळं आपण ह्या 3 पॉइंटना कोलिनियर म्हणजेच एक रेषीय बिंदू असे म्हणू शकतो. तसंच ए बी सी डी दीज आर ऑल्सो कोलिनियर पॉइंट्स. आले तुमच्या लक्षामध्ये? तर हा झाला त्याचा भाग. याच्यावरून आपल्याला आता खालील आकृतीमध्ये जे काही दिलंय त्याच्यातनं ओळखून आपल्याला लिहायचं काय काय एक रेषीय बिंदू कोणते कोणते आहेत. ओके, एक रेषीय बिंदू कोणते कोणते तिथे लिहून टाकूया आपण. उत्तर नंबर 1. एक रेषीय बिंदू कोणते आहेत रे? एक रेषीय म्हणजेच आपल्याला काय लिहायचंय? कोलिनियर. ओके, कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स काय काय आहेत मला सांगा आता. कोलिनियर म्हणजे ज्या दोन पेक्षा अधिक, मोर दॅन 2 पॉइंट्स आर ऑन द सेम लाईन. सो पॉइंट आर, पॉइंट ओ अँड पॉइंट एन. सो दीज आर द कोलिनियर पॉइंट्स. ओके, what are the points? Points R, then O and N. Okay, these are the collinear points. त्यानंतर अजून हा झाला पहिला सेट. सेकंड सेट काय असू शकतो? MOT. सो पॉइंट किंवा बिंदू, बिंदू M, then O and T. So these two sets, okay, these two sets of points are collinear. म्हणजे कसे आहेत ते? एक रेषीय बिंदू आहेत. ओके, पहिला प्रश्न सुटला. अजून कुठे दिसतंय का तुम्हाला बरं? नाही. 2 बिंदूतून जाते पण 3 बिंदूतून गेले पाहिजे. ओके, त्यानंतर किरण. आता किती किरण काढता येतील आपल्याला? ओके, सेकंड पॉइंट आहे आपला. सेकंड पॉइंटचं बघा बरं. किरण, इथं तुम्हाला दिसतोय किरण इकडं ओ पासून पी पर्यंत. मग आपल्याला काय लिहिता येईल? किरण म्हणजेच रे ओ पी. अजून इथं बघा दिसतोय तुम्हाला, हा एक झाला. त्यानंतर इथं काय लिहिता येईल आपल्याला? रे ओ एन. त्यानंतर इथं सुद्धा लिहिता येते आपल्याला रे ओ टी, किरण ओ टी. त्यानंतर इथं बघा दिसतंय तुम्हाला किरण ओ एस. मी जी नावं लिहितोय ती बघा कशी लिहितोय मी, कुठून सुरुवात करतोय? ओ पासून एस कडं. एस कडून ओ कडं नाही जायचं आपल्याला. किरण ओ एस आला लक्षामध्ये. त्यानंतर आपल्याला लिहायचंय किरण ओ आर. ओके, रे ओ आर. त्यानंतर इथं नको लिहायला, ठीक आहे. त्यानंतर रे ओ एम. एवढे रे त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर सेगमेंट कुठं तुम्हाला दिसतोय का त्याच्यामध्ये? बघा बघा, सेगमेंट. थर्ड आन्सर मध्ये तुम्हाला सेगमेंट. आता सेगमेंट आपल्याला काय करता येतील? बरेच लिहिता येतील, परंतु आता एम पासून टी पर्यंत, आर पासून एन पर्यंत सेगमेंट लिहिता येईल. हा लक्षामध्ये. ओ पासून एस पर्यंत, ओ पासून एन पर्यंत, ओ पासून पी पर्यंत सेगमेंटच आहे, बाणाचा विचार नाही केला तर. आला लक्षामध्ये. मग आपण इथं काय करूया? 2 सेगमेंट लिहितोय मी इथं. म्हणजेच काय लिहिणार मी? सेगमेंट एम टी, सेगमेंट एम टी आणि सेगमेंट आर एन, असे 2 सेगमेंट लिहिले. आता प्रत्यक्षात विचार करायचा झालं तर इथं पण एक पॉइंट आहे. या पॉइंट पासून पी पर्यंत सुद्धा सेगमेंट आहे, ओ पासून एन पर्यंत सेगमेंट आहे, ओ पासून टी पर्यंत सुद्धा सेगमेंट आहे. फ्रॉम ओ टू एस इट इज ऑल्सो अ सेगमेंट, ओ टू आर इज ऑल्सो ए सेगमेंट. मग ते तुम्ही लिहा. आता फक्त तुम्हाला कळावं म्हणून इथं लिहिलं. फोर्थ पॉइंट, लाईन. सो देर आर 2 लाईन्स ओनली. लाईन एम टी. मग त्याला लिहिताना कसं लिहिणार आपल्याला? लाईन एम टी, कारण लाईनचं नाव आपण अशाच लिहावं लागतं 2 पॉईंट एम टी. अँड सेकंड इज लाईन आर एन. दॅट्स इट. ओके, हाही स्वाध्याय तुम्हाला कळाला असेल. येते का तुमच्या लक्षामध्ये? तर अतिशय सोपं आहे. तुम्ही स्वतः आकृती काढा, त्या आकृतीमधनं तुम्ही
स्वतःला आपल्याला लिनियर कोलिनियर पॉईंट्स, नॉन कोलिनियर पॉईंट्स, रेषाखंड, किरण रेषा ओळखता येतात का ते चेक करा. इट विल हेल्प यू अ लॉट. ओके. दिवस 5. या 5व्या दिवसामध्ये त्यांनी काय शिकायला दिलेलं आहे आपल्याला, किंवा तुम्हाला काय शिकून घ्यायचं आहे त्याच्याविषयी थोडीशी आपण चर्चा करूया. सो लेट्स सी. समांतर रेषा. समांतर रेषा इन द सेन्स यू नो व्हेरी वेल पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स. ओके. छेदिका. छेदिका म्हणजेच काय असतं रे? इट इज ट्रान्सवर्सल. ओके. ट्रान्सवर्सललाच आपण म्हणतो छेदिका. आणि त्याच्यामधनं तुम्हाला काय शिकायचं की इफ यू हॅव 2 पॅरलल लाईन्स, ओके, 2 पॅरलल लाईन्स आणि एक त्यांना ट्रान्सवर्सल असेल, तर इथं त्यांनी फक्त एवढंच दिलंय की 2 रेषांना एका छेदिकेमुळे तयार होणारे कोणाचे प्रकार संगत कोन, विक्रम कोन आणि अंतरकोन ओळखता येतात. मग तुम्हाला ओळखता येतं का? ज्या वेळेला आपल्याकडे 2 लाईन्स आहेत है ना, 2 लाईन आहे, 2 लाईनना एक काय ट्रान्सवर्सल आहे, आणि या ट्रान्सवर्सलमुळे तयार होणारे जे काही कोणाचे प्रकार आहेत, ओके, कुठले कुठले प्रकार? संगत कोन. संगत कोनाला आपण काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल. विच अँगल? करस्पॉन्डिंग अँगल. मग आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल, ओके, करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यानंतर अल्टरनेट अँगल म्हणजेच कोण? विक्रम कोन. अल्टरनेट अँगल. आणि त्यानंतर आंतरकोन म्हणजेच काय? इंटेरियर अँगल्स. ओके. तर हे जे सगळे अँगल्स आहेत कशामुळे तयार झालेले आहेत ते आपल्याला ओळखता येणं खूप गरजेचं आहे. कारण इन जॉमेट्री, ओके, when we solve theorem at that time this type of angles, okay, and their theorems किंवा त्यांचे जे काही प्रकार आहेत, प्रकारापासून तयार झाले त्यांचे काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करताना वापरता येतात, वापरता आल्या पाहिजे. दॅट इज रिझन वाय इट इज क्वाईट इम्पॉर्टंट दॅट वी शुड नो दॅट व्हॉट इज द मिनिंग ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. मिनिंग म्हणजे ते काय आहेत, कुठे असतात आणि कसे तयार होतात ते माहीत असणं गरजेचं आहे. आंतरकोन, विक्रम कोन, संगत कोन, ओके, त्याच्या बाबतीमध्ये थोडासा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. लेट अस सी. जरा आठवूया म्हटले त्यांनी. विचारल्या प्रश्नांची उत्तरे लिही म्हणजे तुम्ही लिही. ओके. सो हियर आर 2 लाईन्स, ओके, लाईन एम अँड लाईन एन, अँड पी इज देअर ट्रान्सवर्सल. ओके. आणि इथं काय खानाखुणा दाखवलेले आहेत त्यांनी इथं. त्याच्यावर प्रश्न क्रमांक 1. आकृतीत रेषा एम आणि रेषा एन छेदणारे छेदिकेचे नाव लिहा. ओके. मग त्या छेदिकेचं नाव काय आहे मित्रांनो? त्या छेदिकेचं नाव काय आहे? रेषा पी. ओके. रेषा पी म्हणजेच लाईन पी. ओके. ओनली पी. लाईन पी इज द ट्रान्सवर्सल ऑफ दीज 2 लाईन्स. ठीक आहे. त्यानंतर आकृतीत कोणाची एक जोडी समान खुणाच्या सहाय्याने दर्शवलेली आहे. समान खुणा म्हणजे इथं दिसतात तुम्हाला है ना, ही एक खूण आणि ही एक खूण, समान खुणा दाखवलेल्या आहे. ही जोडी खालीलपैकी कोणत्या प्रकारची? ओके. सो द अँगल्स आर डिनोटेड बाय द सेम साइन. ओके. वी जस्ट हॅव टू आयडेंटिफाय और रेकग्नाइज what type of these angles are. म्हणजे कोणाची जोडी, पेअर ऑफ अँगल कोणत्या प्रकारची आहेत आपल्याला ओळखायचे. सांगा बरं. 2 लाईनच्या तिथे ट्रान्सवर्सलमुळे जर दोन्ही लाईन्सच्या वरच्या साईडला तयार होणारे हे जे कोण आहेत इथे आणि इथे, व्हॉट टाइप ऑफ these angles are or pair of these angles are. So these are corresponding angles. These are corresponding angle म्हणजे संगत कोण आहेत ते. कसले कोण आहेत ते? संगत कोण असतात, जे रेषेच्या वरच्या साईडला एका खाली एक असतात आणि रेषेच्या खाली सुद्धा एका खाली एक असतात. अलग लक्षामध्ये ते आता आपल्याला ओळखायचे आणि लिहायचे. हेच ओळखता आलं पाहिजे. फक्त जरा आठवूया म्हटलंय, आठवलंय का बघा. आता आठवत असेल तर तुम्ही 2 आकृत्या काढा, 4 आकृत्या काढा, घरी प्रयत्न करा. ओके. नेक्स्ट आपण बघूया महत्वाचे मुद्दे. आता एकाच प्रतलात असणाऱ्या एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा. आता इथे आपल्याला बघायचंय पॅरलल लाईन्स. ओके. हे प्रतल आहे, हे जे काढलंय ते काय आहे? प्रतल आहे. हे चौकोनी सगळं प्रतल आहे आणि त्याच्यामध्ये ह्या लाईन्स काढल्या. ओके. बट दीज लाईन्स आर नॉट इंटरसेक्टिंग टू इच अदर. एकमेकांना छेदत नाहीयेत. छेदत नाहीत म्हणजे यांच्यासारखं 2 लाईन कुठल्याही समजा आपण काढल्या अशा, पुढे त्यांना कितीही वाढवलं तर त्या अशा एकमेकींना भेटल्या नाही पाहिजे कुठंच, है ना. जर त्या भेटल्या नाही कुठेच तर त्यांना आपण काय म्हणतो?
पॅरलल लाईन्स. सो द डेफिनेशन एकाच प्रतलात असणाऱ्या एकमेकांना न छेदणाऱ्या नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स विच आर इन द सेम प्लेन आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. आलं का लक्षामध्ये? काय म्हणतो आपण त्यांना? पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा. आलं का लक्षामध्ये? सो रेषा ए आणि रेषा बी हे चिन्हामध्ये कसं लिहितात? समांतर रेषा जर असतील तर त्यांना कसं लिहितात? हे अशा प्रकारे लिहितात बघा. लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी. ओके, म्हणजे असं लिहिणार लाईन ए इज पॅरलल. पॅरलल म्हणजे उभ्या दोन रेषा. ओके, सरळ असणाऱ्या. माझ्याकडे तिरक्या काढल्या म्हणजे तुम्ही काढायचे नाहीत. लाईन बी. ओके, सो दिस इज द साइन ऑफ पॅरलल. समांतर रेषेचं असणारं हे चिन्ह आहे. दोन समांतर रेषा आपण या पद्धतीने दाखवू शकतो. कुठले का असं? आता इथं लाईन ए एकच आहे, दोन अक्षरामध्ये असेल तरी चालू शकलं असतं. समजा ह्या रेषेला आपण नाव दिलं, समजा काय नाव दिलं याला? ए, आणि ह्याला नाव दिलं आपण बी. ही लाईन तुमची समजा आहे पी आणि ही कुठली आहे समजा पी क्यू. ह्याला कसं लिहिणार तुम्ही? लाईन ए बी इज पॅरलल. ओके, लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन पी क्यू. इथं काय दिसत नाही व्यवस्थित, इथं लिहितो मी थोडंसं वरती. ओके, लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन पी क्यू असं त्याला वाचलं जातं. नाव लुक ॲट द सेकंड पिक्चर, सेकंड डायग्राम. या रेषा समांतर नाहीत. दीज लाईन्स आर नॉट पॅरलल. वाय these are not parallel? Because they are intersecting to each other at a single point right here. ओके, मग दोन ज्या रेषा असतात कुठेतरी एका पॉईंटमध्ये एकमेकांना छेदत असतील, सो दॅट लाईन्स आर कॉल्ड ॲज नॉन पॅरलल. कसल्या पॅरलल? नॉन पॅरलल. पॅरलल आणि नॉन पॅरलल मधला हा फरक आहे. कुठल्याही दोन रेषा पाहिलं, जसं तुम्ही आता हा जो बॉक्स आहे, ह्या बॉक्स मधली ही जी लाईन आहे वरची लाईन आणि ही खालची लाईन, यांना जर आपण पुढे कितीही जरी वाढवलं तर ते एकमेकांना कुठेच भेटू शकत नाही. दॅट्स वाय दीज सेगमेंट्स आर पॅरलल सेगमेंट किंवा पॅरलल लाईन आपण म्हणू शकतो. किंवा ही लाईन आणि ही खालची लाईन पॅरलल दिसतात, पुढे कितीही वाढवलं तर एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाहीत, छेदणार नाहीत, भेटणार नाहीत. सो दीज आर द पॅरलल लाईन्स. अंडरस्टूड? ओके. नाव डे 6. आता डे 6 मध्ये आपल्याला काय दिले बघा बरं. या पॅरलल लाईन्स वरती, त्यानंतर ट्रान्सव्हर्सल वरती आधारित हा पॉईंट आहे. त्याच्यावर आपल्याला समजून घ्यायचं, फक्त समजून घ्यायचं काय आहे ते. नीट लक्ष देऊन जर पाहिलं केलं तर तुम्हाला नक्की समजेल. ओके, लेट अस सी डे 6. आता डे 6 मध्ये दोन रेषांना एका छेदीने छेदले असा तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या खालील प्रमाणे असतात. आता कोनाच्या जोड्या कोणत्या कोणत्या असतात? तर मगाशी जे आपण पाहिलं होतं संगत कोन म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल, देन अल्टरनेट अँगल म्हणजे व्युत्क्रम कोन, आणि इंटिरियर अँगल म्हणजेच आंतरकोन. ओके, ते फक्त आपल्याला इथं बघायचं आहे. ओके, सो हिअर आर टू लाईन्स, लाईन एल अँड लाईन एम. आता याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल कोणती? तर लाईन एन. ओके, सो लाईन एन इज युअर ट्रान्सव्हर्सल ऑफ these two line. But due to this transversal n, 3 types of pairs of angles are formed. आपल्याला ते ओळखायचे आणि ते अँगल कुठे असतात हे पण माहित पाहिजे आपल्याला. व्हेरी इम्पॉर्टंट. मग इथं काय दिलं सगळ्यात पहिल्यांदा? संगत कोनाच्या जोड्या. संगत कोनाच्या जोड्या म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल. ओके, करस्पॉन्डिंग पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोनाच्या जोड्या. कुठे कुठे असतात? आता नीट बघा. अँगल डी एन एच कुठे दिसतात बरं तुम्हाला? अँगल डी एन एच. सो हिअर इज युअर अँगल डी अँड अँगल एच. ओके, ही एक पेअर झाली, म्हणजे हा एक अँगल, हा एक अँगल. सो दिस इज द फर्स्ट पेअर. आता ते अँगल कुठे आहेत बघा बरं. ह्या लाईनच्या वरच्या साईडला, लाईनच्या एका साईडला आहे बघा, ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला, आणि आपल्या ज्या लाईन्स आहेत खालच्या एल आणि एम त्यांच्या वरच्या बाजूला ट्रान्सफरच्या लेफ्टला किंवा राईटला असतात. ही लेफ्टला इकडे डी आणि लेफ्टला इकडं एच. सो दीज आर द टू अँगल्स विच आर इन पेअर कॉल्ड ॲज करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. मग याच प्रकारे आपल्याला जर पाहायचं असेल तर इकडे तुम्हाला दिसेल आता
ओके, इथे अँगल ए, ओके, इथं दिसतं बघा हिरव्या शाईनी, अँगल ए आणि अँगल ई, हा काही इथं कुठंतरी दिसतंय का तुम्हाला? थर्ड पेअरला दिसतंय इथं अँगल ए आणि अँगल ई. त्यानंतर आपण पाहिलं तर आता हे रेषेच्या वरच्या साईडला झाले आणि ट्रान्सव्हर्सलच्या दोन्ही साईडचे झाले. तसंच आता रेषेच्या खालचे आणि दोन्ही साईडचे बघूया. तसं रेषेच्या खालचे इथं तुम्हाला अँगल बी दिसतोय पिवळ्या याच्यामध्ये, आणि अँगल काय लिहायचा आता? अँगल एफ. बी अँड एफ दिसतोय का कुठे इथं बघा, बी अँड एफ ही पेअर झाली चौथी. आता त्याच या साईडचं झाले. आता ट्रान्सव्हर्सलच्या इकडच्या साईडला बघा, इथं काय तुम्हाला दिसतंय बघा, आता काळ्याने दाखवू तुम्हाला, इथे अँगल सी अँड अँगल एच आहे का इथं, सॉरी एच म्हणतो, जी अँगल, इथं तुम्हाला अँगल सी आणि अशा प्रकारे तुम्हाला ह्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर अशा प्रकारे लिहिता येतात. फक्त ट्रान्सव्हर्सलमुळे दोन लाईनच्या खालती वरती साईडला इकडे तिकडे तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते ओळखता आले पाहिजे. पुढे बघूया आता कुठल्या जोड्या दिल्यात. आंतरविक्रम कोनाच्या जोड्या. आता आंतरविक्रम कोनाच्या जोड्या आपल्याला कशा पद्धतीने ओळखता येतील बघा बरं. आंतरविक्रम कोन, आता आंतरविक्रम कोन कसे असतात, समजा फक्त तुम्ही काय लक्षात, पर्सेंटेजचं साईन लक्षात ठेवायचं इकडे, आणि ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला पर्सेंटेज प्रमाणे जिथे अँगल असतील ते तुमचे काय झाले, अल्टरनेट अँगल. पण अल्टरनेट अँगलचे दोन प्रकार पाहतात. कुठले? इंटेरियर, ओके, म्हणजे इंटेरियर असणारे विक्रम कोन किंवा अल्टरनेट अँगल, आणि एक्सटेरियर म्हणजे बाह्य विक्रम कोन, दोन प्रकार पडतात. मग इंटेरियर कुठे असतात? तर इंटेरियर हे कुठे असतात? दोन लाईन्सच्या मध्ये पण ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला. फॉर एक्झाम्पल इथे जिथं मी खूण करतोय तो आणि हे झाले इंटेरियर आंतरविक्रम कोन, बी आणि एच बघा, बी आणि एच ची जोडी इथे दिसते तुम्हाला, आलं लक्षामध्ये. त्याच प्रकारे त्याच्या अपोजिट साईडला असं पाहिलं आपण, आता हे असं पाहिलं, आता असं पाहिजे, ठीक आहे. इथे बघा बरं, पिवळ्याने दाखवलं तुम्हाला, अँगल सी अँड अँगल ई आहे का इथं, अँगल सी आणि अँगल ई, ओके. दीज आर द इंटेरियर, ओके, किंवा आतील बाजूमध्ये असणारे अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल. आता एक्सटेरियर विक्रम कोन बघूया, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स ते कुठे असतात? तर ते असण्यासाठी परत एकदा चेक करा जरा थोडंसं. आता इथे कुठे तुम्हाला दिसतंय अँगल डी आणि एफ, ओके. सो हिअर इज युअर अँगल डी अँड हिअर इज युअर अँगल एफ. आता रेषेच्या आतमध्ये झालं, आता रेषेच्या बाहेर, परंतु पर्सेंटेजचं चिन्ह काय असंच, असं आणि असं आहे का बघा बरं. ही ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला एका रेषेच्या वरच्या बाजूला दुसऱ्या रेषेच्या खालच्या बाजूला डी आणि एफ इथं तुमचे अल्टरनेट अँगल असतात, परंतु कसे झाले, एक्सटेरियर बाहेरच्या साईडला. आता दोन लाईनच्या आतले वेगळे, दोन लाईनच्या आतमध्ये, इनसाइड द टू लाईन, दीज आर द इंटेरियर अल्टरनेट अँगल. ना एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, डी आणि एफ कळला तुम्हाला. त्यानंतर आता त्याचप्रमाणे तुम्ही ओळखू शकाल सिमिलरली. आता कुठले ओळखू शकता तुम्ही? आता इथे तुम्ही बघा, आता मी तुम्हाला फोन करून दाखवतो. हा जो अँगल आहे, अँगल ए अँड अँगल जी, ओके, अँगल ए अँड अँगल जी. सो दीज टू अँगल्स आर एक्सटेरियर पेअर ऑफ अल्टरनेट अँगल, ठीक आहे. बाह्य विक्रम कोनाच्या जोड्या झाल्या, म्हणजे अर्थातच ह्या ज्या जोड्या आहेत त्या अशा प्रकारे तुम्हाला ओळखायच्यात, फक्त त्यासाठी हा अभ्यास आहे. आता आंतरकोन, आता आंतरकोन काय आहे बरं, व्हॉट इज मीन बाय इंटेरियर अँगल ऑल्सो. तर इंटेरियर अँगल म्हणजे काय असतं की इंटेरियर अँगल जे असतात ते फक्त दोन रेषांच्या आतमध्येच असतात, दोन रेषेच्या आतमध्ये, इथे 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 आणि इथे, एका खाली एक. म्हणजे जर आपण अशी हे काढलं, ह्या साईडला एक, इथं आहे, इथं एक आणि इथे. मग आता चेक करा बरं कुठं आहेत ते, आता सांगा आता मला. सी आणि एच दिले बघा इथं, ओके. दिस इज युअर सी, दिस इज युअर एच, एका खाली एक आणि दोन लाईनच्या आतमध्ये, परंतु ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला. नाव ट्रान्सव्हर्सच्या दुसऱ्या साईडला. तर ट्रान्सव्हर्सच्या दुसऱ्या साईडला जर पाहिलं तुम्ही तर इथं तुम्हाला दिसतं बघा अँगल बी अँड अँगल ई, ओके. ह्या दोन कोणाच्या काय झाला जोड्या, पेअर, सी आणि एच, बी आणि ई, दॅट्स इट. अंतर कोणाच्या जोड्या, एवढंच फक्त आपल्याला ओळखायचं होतं. आता त्याच्यावर असणारा जो अभ्यास आहे तो इथं तुम्हाला दिलेला आहे की वरच्या आकृतीमध्ये. तो ऍक्च्युअली अभ्यास तुम्ही करायचा होता की नेमकं
कोणत्या कोणत्या जोड्या दिल्यात आणि कोणत्या कोणत्या नाही. फक्त अभ्यासायचंय, फक्त आपण अभ्यास करून बघूया, काय हरकत नाही. तर ते डायग्राम दिलेले आहे इथं, लाईन पी क्यू, लाईन आर एस, त्यांचं पॉईंटला नावं दिलेली आहेत आणि ए आणि टी. आता मगाच्या डायग्राममध्ये जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये सिंगल नाव दिली होती अँगलला, अँगल ए बी सी डी एफ असे कोणाकोणाला नाव दिली होती. आता ॲक्च्युअलमध्ये इथं समजा परीक्षेला जर आलं तर या फॉर्ममध्ये तुमची डायग्राम येत असते, पूर्णपणे कॅपिटलमध्ये नावं दिलेत लाईनला किंवा मधल्या इंटरसेक्टिंग पॉईंट्सला, अलग लक्षामध्ये. त्यामुळे आता त्यांना लिहायचं कसं, तर इथं संगत कोणाच्या जोड्या म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल बघायचा. करस्पॉन्डिंग अँगल कसे 3 अक्षरामध्ये कसे वाचणार. आता करस्पॉन्डिंग अँगलची पहिली जोडी, आता इथं मी जिथं खुणा करतो ती जोडी इथं आहे का आपल्याला फक्त चेक करायचं. पहा आता मी करस्पॉन्डिंग अँगलची पहिली जोडी ए एम पी, ओके, ए ए एम पी म्हणजे हा अँगल झाला, असाच हा अँगल झाला, ओके. आता त्याच्या रेषेच्या खालच्या बाजूला इथं बघावं लागेल आपल्याला, म्हणजेच आपली ही जोडी असते, ओके, एम एन एस. आता ही झाली ए एम क्यू झाली, ए एम पी म्हणालो का मी, ठीक आहे. ही झाली बघा ए एम क्यू, ही एक जोडी झाली, आणि ही झाली एम एन एस किंवा एस एन एम, आहे का इथं बघा बरं, ही जोडी आहे का इथं बघा बरं, ए एम क्यू आणि एम एन एस, म्हणजे ही जोडी आपण इथं तयार केली होती किंवा ती सापडली, ठीक आहे. ठीक आहे, आता दुसरी जोडीची मागाशी इकडे म्हणत होतो मी ए एम पी, ती जोडी आता बघा इथं. आता ही बघा ए एम पी आणि ही या रेषेच्या लगेच इथं खाली एम एन आर आहे का बघा इथं, ए एम पी आणि एम एन आर, ओके. सेकंड जोडी पण आपल्याला सापडलेली आहे, ठीक आहे. नाव थर्ड, आता हे रेषेच्या वरच्या साईडला झाल्या आणि अपोजिट साईडला झाल्या. आता रेषेच्या खालच्या साईडला आणि अपोजिट साईडला बघूया. आता मी इथं बघतो, आता हा अँगल क्यू एम एन आणि खालच्या साईडला एस एन टी, ओके, आहे का बरं इथं, क्यू एम एन आहे इथं, आणि एस एन टी ही एक जोडी झाली, ओके. आता दुसरी त्याच्या अपोजिट साईडला इकडेच पी एम एन आणि खाली आहे आर एन टी, आहे का बरं इथं, पी एम एन आणि आर एन टी. सो इन दिस वे वी गॉट करस्पॉन्डिंग अँगल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. किती जोड्या झाल्या रे मग इथं, पेअर नंबर 1, ओके, पेअर नंबर 1, दिस इज 2, दिस इज 3, दिस इज 4. सो वी हॅव 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. 4 पेअर म्हणजे किती झाले, 4 2 8 अँगल झाले. 8 अँगल्स वी हॅव ड्यू टू द ट्रान्सव्हर्सल, ओके, ऑन 2 लाईन्स. आता आंतरकोनाच्या जोड्या बघा बरं इथं कुठं दिसतात तुम्हाला, आंतरकोनाच्या जोड्या म्हणजे कुठं, ह्या 2 लाईन मध्ये ट्रान्सव्हर्सलच्या दोन्ही साईडला एका खाली एक, ओके, वन अबाउट द अदर. आता मी तो खुणा करतो, तुम्ही चेक करा. हा जो अँगल आहे पी एम एन आणि तसाच एम एन आर, म्हणजे हा बघा इथं दिसतं पी एम एन आणि एम एन आर, है ना. तसंच हा जो अँगल आहे इथं बघूया. आता पहिला अँगल तुम्हाला कळला का, इथं पहिला अँगल मी तुम्हाला दाखवला, हा अँगल, ओके. हा जो अँगल आहे इथे एक आणि हाय, त्याला वाचायचं कसं, पी एम एन आणि एम एन आर. आता दुसरा कुठं तुमचा असेल, इथे असेल, ओके, क्यू एम टी आणि एम एन एस, सॉरी क्यू एम एन असेल, टी नाही बरं का. हा तुमचा जो अँगल आहे तो काय असेल, क्यू एम एन आणि नंतर लगेच इथून एम एन एस, ओके. सो हिअर इज युअर सेकंड पेअर ऑफ इंटेरियर अँगल. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर अतिशय छान, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची घरी. त्यानंतर आता लास्ट याच्यामध्ये की इंटेरियर अल्टरनेट अँगल कुठले आहेत, हे इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे आंतरविक्रम कोन आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे बाह्य विक्रम कोन. मागाशी सांगितल्याप्रमाणे फक्त आपल्याला रेषेच्या आतील बाजूस असलेले कोन, है ना, रेषेच्या आतील बाजूस असलेले कोन आणि रेषेच्या बाहेरील बाजूस असलेले कोन, ओके. द अँगल्स विच आर इनसाइड द लाईन अँड द अँगल्स विच आर आउटसाइड द लाईन, हे आपल्याला फक्त बघायचं आहेत का, फक्त चेक करा. आपल्याला किती 2 जोड्या मिळणार आहेत. आता आंतरविक्रम कोन, आतमध्ये पर्सेंटेजचं चिन्ह. आता हा जो यम आहे, यम
आणि लगेच इथं. म्हणजे कुठला अँगल आहे बघा बरं. आता त्याला जर आपण चेक केलं नीट तर तुमच्या लक्षात येईल हा अँगल. ओके, QMN आणि हा अँगल MNR. ओके, QMN आणि RNM म्हणजे उलट सांगितलं त्यांनी, RNM हा अँगल. थोडक्यात जो कोण आपण वाचतो ते अक्षरामध्ये येणं गरजेचं आहे. त्यांनी RNM असा वाचलेला आहे. सो दिस अँगल. आणि हा अँगल QMN हा एक अँगल. ओके, त्यानंतर दुसरा आता ह्या साईडचा. आता हा अँगल आणि हा अँगल पर्सेंटेज सारखं. याला कसं वाचायचं, PMN असं वाचा आणि SNM असं वाचा किंवा MNS वाचा, काही वाचा. बघा PMN हा आणि MNS हा जो अँगल आहे तो. ते कुठे झाले, इनसाइड द लाईन. ह्या दोन लाईनच्या आतमध्येच होते, त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे दाखवू शकतो. आता रेषेच्या बाहेर परंतु पर्सेंटेज चिन्हासारखंच असतं. ते कसे असतात बघा. आता इथे एक दिसतोय मला अँगल आणि इथे एक दिसतोय. आता हा अँगल कुठला आहे बघा बरं, AMP आहे का, इथे AMP आहे. त्याची पेअर कुठली आहे, SNT किंवा TNS असा वाचलाय त्यांनी. सो हिअर इज युअर TNS, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, बाह्य व्युत्क्रम कोन. त्यानंतर आता हे तुम्हाला कळलं असेल तर त्याच्या अपोजिट साईडला आता इथे तुम्हाला कळेल, इथे एक अँगल आहे आणि इथे एक अँगल आहे. म्हणजे हा अँगल आणि हा एक अँगल AMQ आणि याला आपण कसं वाचलंय, RNT. हे दोन अँगल जे आहेत ते झाले एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. अशा प्रकारे आंतरव्युत्क्रम कोन, बाह्य व्युत्क्रम कोन, दॅट इज इंटेरियर अल्टरनेट अँगल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, देन करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल, या सर्व ज्या आहेत कुठे असतात याची स्वतः प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आले तुमच्या लक्षामध्ये. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.